आणखी एक गणित असं आहे की राजू नावाचा माणूस आहे, कोणीतरी राजू नावाचा माणूस आहे, ठीक आहे. त्यानं काय केलं, त्यांना त्याच्याकडे दुकान असेल कदाचित, तो अंडे आणायला गेला खरेदी करायला. तर एक अंडा 4.25 रुपये. अंडा एक केवढ्याला भेटलं? 4.25 रुपयाच्या हिशोबाने एक अंडा भेटतोय. आणि ती अंड्याची थाळी त्यानं पूर्ण घेतली आणि ती विकत घेतली. त्या थाळीमध्ये किती अंडे होते रे? 20 अंडे आहेत. त्या थाळीत 20 अंडे आहेत. ती थाळी 10% नफ्याने त्यांना ती आता विकायची आहे. तिला 10% लावून विकायची आहे त्या थाळीला. मग एकूण किती रुपये त्याला मिळाले असतील माहिती नाही. आपण आता काढूया. बघा उत्तर कसं काढायचं आहे. थाळीतील अंडे किती आहेत? 20 आहेत, ठीक आहे. एक अंडा कितीला आहे? 4.25 रुपये. म्हणजेच 4.25 अर्थातच 4.25 थाळीमध्ये असणारे जेवढे काही अंडे आहेत आपण तसं बनवूया. त्या पूर्ण अंड्याने त्याला गुणायचं आहे. म्हणजे 4.25 घ्या, गुणाकारामध्ये 20 घ्या आणि अशा प्रकारे साध्या पद्धतीने गुणाकार करून बघा. हा जो शून्य आहे ना, अशा वेळात वाटते आपल्याला की अवघड चाललं आहे की काय. म्हणजे फार असं मुलांना वाटतं की पॉईंट आला म्हणजे फार अवघड जाईल. काय अवघड जात नाही. हा शून्य थोड्या वेळापुरता एक लाडू म्हणून बाजूला ठेवून द्या आणि हा 2 न गुणा. 2×5 = 10. 10शीला शून्य हात चाला. 1 2 4, 4 आणि 1 5. शाबाश. 2 चोक 8. 2 चोक 8 आलं ना? राईट आलं ना बेटा? हां जमला, आदेशचं जमला. ठीक आहे. इकडे बघा आता 2 चोक 8 आलं. त्यानंतर हे आलं उत्तर तुमचं. नंतर मग किती शून्य आपण एक बाजूला काढून ठेवला होता हा ना. मग हा शून्य इथे टाकला की नाही. आता किती झाले? आणि मग त्यानंतर पॉईंटचा विचार करा. आता 1 आणि 2, 2 सोडून पॉईंट आहेत. 1 2, 2 सोडून पॉईंट द्या. उत्तर किती आलं इथे? 20 गुणाकारामध्ये 4.25चं उत्तर येते फक्त 85. किती येते है ना? 85. म्हणजे ती थाळी त्याला 85 रुपयाला पडली. ठीक आहे. आता थाळी जर 85 रुपयाला पडली, 10% लावून त्याला ती विकायची आहे. मग 10% लावायची म्हणजे 85 85चे 10% भागाकारामध्ये 100 करा. हा शून्य कटला तर मग वरचा एक शून्य कटला. मग पहा बरं, 85 1 85 आणि खाली किती राहिले शिल्लक? 10 राहिले. मग 10 राहिले म्हणजेच याने याला भागला असता उत्तर काय येईल? 8.5 येईल. किंवा सरळ सरळ तुम्हाला सांगतो, जेव्हा एखाद्या संख्येला भागाकारामध्ये 10 100 1000 अशा प्रकारच्या 10च्या पटीतील जर संख्या असतील तर सरळ सरळ किती शून्य आहेत? 1. म्हणून सरळ हे वरचा अंक लिहायचा, संख्या लिहायची आणि 1 सोडून पॉईंट द्यायचा. झालं त्याचं उत्तर. मग त्याला 10% म्हणजे 85 रुपयावर एक्स्ट्रा किती रुपये मिळाले? 8.50 रुपये. याचा अर्थ होतो 8.50 रुपये. म्हणजे मग त्याला एकूण किती रुपये मिळाले? तर एकूण मिळाले बघा, अगोदर त्यांना 85 रुपये आणि प्लस 8.50 रुपये. हे प्लस करा. मग त्यानं किती कमावले बघा. शून्याला शून्य, 50 पैशाला जसे तसे बाजूला घ्या, पॉईंट घ्या. 8 आणि 5 13 होतो ना. 13शीला 3 हात चालला आहे का? 8 आणि 1 9. किती रुपये कमावले त्यानं? म्हणजे त्यांना एकूण किती रुपये मिळालेले आहेत? 93.50 रुपये आले. म्हणजेच त्यानं कमावले किती? 93.50 पैसे. अशा प्रकारे ते तुम्हाला ॲन्सर काढायचं आहे है ना. समजलं का हे गणित? हां ठीक.